नमस्कार, मेहमान इनबीसीएन न्यूज में आपका स्वागत करता हूं। कल मोदी सरकार ने लिए कुछ ऐसे फैसले जिसकी वजह से पूरे देश में अफरा तफरी मच गई है। मोदी सरकार ने नवंबर 8 रात को 12 बजे से 500 और 1000 रुपए के नोट को बैन कर दिया। हालांकि आपको 500 रुपए के नए नोट जल्दी ही मार्केट में नजर आएंगे, लेकिन 1000 रुपए के नोट को आपको आज से हमेशा के लिए अलविदा कहना पड़ेगा और उसके बदले आपको अब मार्केट में नजर आएंगे 2000 रुपए के नए नोट। मोदी सरकार का यह फैसला आतंकवाद, भ्रष्टाचार, कालाबाजारी के खिलाफ था। कुछ दिन तक देशवासियों को काफी मुश्किलों का सामना करना पड़ सकता है, लेकिन जो मुसाफिर कल निकल पड़े हैं और उन्हें जो आज अपनी मंजिल में पहुंचे हैं और जब पता चला कि 500 और 1000 रुपए के नोट बैन हो चुके हैं, उन पे क्या गुजरी और उनका क्या हाल है। हमारे रिपोर्टर मंगेश वहां पहुंच चुके हैं, आइए जानते हैं उनका क्या हाल है। नमस्कार, मी मंगेश इनबीसीएनच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी केली आणि नव्यानं 500च्या आणि 2000च्या नोटा मार्केटमध्ये येऊ घातलेल्या आहे। त्यामुळे सध्या 2 दिवस बँकासुद्धा बंद आहेत, ATMसुद्धा बंद आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांचे फार हाल होत आहेत। एकीकडे जे छोटे व्यापारी आहेत ते 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारत नाही आहे। त्यामुळे सामान्य माणसांकडे 500च्या 1000च्या ज्या नोटा आहेत त्या या 2 दिवसात कामी होणार नाही किंवा बदलसुद्धा त्या 500 आणि 1000च्या नोटामध्ये होणार नाही, कारण की बँक बंद असल्यामुळे। आणि संपूर्ण ATM आहे, भारतातले संपूर्ण ATMसुद्धा 2 दिवस भारत सरकारने बंद केले असल्यामुळे जे प्रवासी आहेत, मी आज येऊन पोहोचलो आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर। आपल्यासोबत काही प्रवासी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीने त्रास होतो आहे। कारण की हे जे प्रवासी आहेत हे कुठल्या तरी राज्यातनं कुठल्या तरी शहरातनं निघालेले आहेत, ते नागपुरात येऊ घातले आहेत। त्यांच्याकडे 500च्या 1000च्या नोटा आहेत, पण मात्र त्यांना नागपुरात उतरल्यानंतर कळलं की 1000च्या आणि ज्या 500च्या नोटा आहेत त्या आता इथे चालणार नाही, त्या फक्त एक कागद म्हणून राहिलेले आहेत। तर त्यामुळे त्यांचे कशा पद्धतीने त्यांचे कसे हाल होत आहेत त्यांचे जेवणाचे। म्हणजे हॉटेलवाले गेले तर हॉटेलवाला सुद्धा ते 1000-500 नोट ते स्वीकारत नाही, कारण ती अमान्य झालेली आहे। चला तर आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, मला तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आल्यात? मुंबईवरून। मुंबईवरून तुम्ही आलेला आहेत, तर तुमच्याकडे 500 आणि 1000च्या नोट आहेत। तुम्हाला माहीत पडलं असेल की ज्या क्षणी तुम्हाला माहीत पडलं की 500 आणि 1000ची नोट नरेंद्र मोदी सरकारने बंद केली, काल डिक्लेअर झालं। काल रात्री 12 वाजता मला कळालं की 1000 आणि 500च्या नोटा बंद झालेल्या आहेत म्हणून। हां, तर मग आता तुमचे कसे हाल होत आहेत? म्हणजे तुम्हाला जर दुकानातून काही घ्यायला जातो तुम्ही कसं? अशा परिस्थितीमध्ये काय होतं माहिती आहे का, जो प्रवासी टूरसाठी निघाला आहे सपोज आणि त्याच्याकडे क्रेडिट कार्ड नाही आहे, फक्त 500 आणि 1000च्या नोट आहे, तर तो एक वेळा जो बाहेर गेला तर तो तिथेच अडकून राहील, कारण की त्याला ऑप्शनच नाही ना दुसरं। आणि तिकिटाचा 100-150 रुपये तर आहेच नाही, तो 500च्या वर त्याचा खर्च जाईल तर लॉंग टूरवर जाईल तर तो नाही। पण पैशाचा जो काळा बाजार आहे, भ्रष्टाचार आहे, या सगळ्या गोष्टीला सामोरे बघूनच म्हणजे दूरदृष्टी ठेवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतलेला आहे। पण मात्र सामान्य माणसांचे या 2 दिवसात जे हाल होत आहेत त्यासाठी कुठली तरी पर्यायी व्यवस्था सरकारने करायला पाहिजे होती, असं तुम्हाला वाटतं का? हो, ॲक्च्युली सरकारने नाहीतरी जे बँका आहेत त्या बँकातून ATMची सुविधा केली पाहिजे होती की जेणेकरून 100च्या नोटा या 500च्या नोटा ते देता येईल। आपल्यासोबत काही महिला वर्गसुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, मला तुम्ही सांगा, तुम्ही मुंबईवरून आल्या आहेत, तर तुम्हाला जसं नागपुरात तुम्ही पोहोचले आणि तुम्हाला माहीत पडलं की 500 आणि 1000च्या नोटा या बंद झालेल्या आहेत, त्यामुळे आता तुम्ही खर्च कसा कराल? किंवा लहान मुलगासुद्धा तुमच्यासोबत आहे, तुम्हाला त्यांना जर काही पाहिजे असेल तर तुम्ही खर्च कसा कराल? आम्ही सकाळपासून आले पण नुसतं इकडे तिकडे फिरतोय, दर्शनासाठी आलं, आमचं दर्शन पण झालं नाही अजून, आणि तसंच अजून भुकेलं